सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील ठाणगाव येथे दिनांक 6 मे 2025 ते 10 मे 2025 या कालावधीत अज्ञात चोरट्याने एका बंद घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली होती। या घटनेनंतर सौ जयश्री अनिल केदार राहणार ठाणगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 300/2025 भारतीय दंड विधान कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार व बीट अंमलदारांना तपासाचे निर्देश दिले होते। तपासाच्या दरम्यान पथकाला गुप्त माहिती मिळाली की संशयित चोरटा ठाणगाव परिसरातच फिरत आहे। त्यानुसार ठाणगाव येथे सापळा रचण्यात आला आणि संशयित समाधान भाऊसाहेब काकड वय वर्ष 23 राहणार ठाणगाव याला ताब्यात घेण्यात आले। तपासादरम्यान समाधान काकड याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याने दिनांक 6 ते 10 मे दरम्यान जयश्री केदार यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत चोरी केल्याची माहिती दिली आहे। आरोपीकडून पोलिसांनी 40 ग्रॅम 20 मिली वजनांचे सोन्याचे दागिने 500 रुपयांच्या चलनी नोटांमधील एकूण 19,000 रुपये रोख असा एकूण 3,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे निफाड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत पोलीस हवालदार निवृत्ती गीते, समाधान बोराडे, आप्पासाहेब काकड आणि कृष्णा कोकाटे यांचा मोलाचा सहभाग होता। पुढील तपास हवालदार निवृत्ती गीते करीत आहे। सिन्नर पोलिसांची ही ताडतीडीची व प्रभावी कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश इंगळे, सिन्नर।